गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. तर आम्ही आता चाललो आहे भराडी देवीला. तर भराडी देवीचं दर्शन घेताना आम्ही तुम्हाला पण दाखवू, जर मोबाईल घेऊन आतमध्ये जाऊन दिला तर. आणि कुंकणेश्वरला चाललो आहे. तर तुम्हाला पण दाखवू आम्ही कुठं कुठं चालले होते. तर इकडं आमची सगळी पॅकिंग वगैरे झाले आता. आणि आम्ही आता रूमवरून निघणार आहे. तर लाऊची बघा इथं कशी मस्ती चालू आहे. लाऊ हाय कर, हाय हाय कर लाऊ. तर ते हसतं. तर यावेळी पण बघा कसं रेडी झाल्या. ओ इकडं बघा. तर लाऊची आमच्या मस्ती काही कमी होत नाही. पण आता आम्ही निघतो इथून. आता आम्ही गाडीजवळ आलो आणि परत दीदीला असा झोपाला मस्तपैकी सेटअप केले बघा. आता आम्ही पहिले नाश्ता करतो इथं. चला तर मग नाश्ता करू आता आम्ही आता नाश्ता करायला चाललो. मी नाश्त्याला एक मिसळ आणि एक उपमा असं घेतले. तर आता आम्ही नाश्ता करतो. तर आता आम्ही गाडीत बसलोय आणि आता आम्ही चाललोय आरेवारी बीचला. तर आमचा नाश्ता वगैरे झालाय. तर लावू बघा कशी पप्पा जवळ गाडी चालवायला गेले. चला तर मग आता आम्ही तुम्हाला बीच दाखवतो. सो आम्ही इथून चाललेलो. तर आम्हाला इथून मस्त समुद्र दिसत होता. मग आम्ही इथं जरा थांबलोय. तर आता आम्ही चाललोय आरेवारी बीचला. तर तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो आम्ही. तर इथून तुम्ही बघू शकता मस्त नजारा आहे. काय काय खायला पण बरंच काही आहे. तर या रस्त्यावरून आम्हाला मस्त बीचचा नजारा दिसला. मग आम्ही थोडा वेळ तिथं पण थांबलो. मग तुम्हाला बोललो दाखवू द्या कसा. तर बघा किती मस्त आहे. खूप छान वाटत होतं तिथं.
तर आम्ही पहिले गेलेलो आता आरेवारी बीचला, पण तिथं थोडासा ऊन पण आलेला, मग गरमीच्या मुलं लाव काही राहिली नाही, म्हणून मग आता आम्ही चाललो कुंकणेश्वरला. तर कुंकणेश्वरला चाललोय आम्ही, तर तुम्हाला मध्ये मध्ये मी रस्ता दाखवीन, म्हणजे तुम्ही पण जर आले तर आमचा ब्लॉग बघून जर आले, मग तुम्हाला पण समजेल की आम्ही कशी गेलेलो ते. आणि जर कुठं आम्हाला CNG वगैरे भरायचा असला तो पण तुम्हाला दाखवीन की CNG चा पंप कुठे येते. इकडे बघू शकता तुम्ही, आता आम्हाला मस्त ब्रिज लागले, तर बोललो तुम्हाला पण दाखवू द्या. तर इथून बघा मस्त नदी आहे आणि त्या ब्रिज वरून आम्ही चाललोय. खूप मस्त असा बीच आहे या साईडला आणि खूप मस्त वाटत. तर आता आम्ही चाललोय पूर्ण गड आहे ना त्या बीच वरून. तर अजून आम्हाला कुंकणेश्वरला जायला 1 तास दाखवतं, म्हणून मग आम्हाला थोडीशी भूक लागली, मग आम्ही गेले आणि तशी वडापाव आणायला. तर आता आम्ही वडापाव खाऊ. तर लाऊची एक झोप काढून झाले, आताशी उठले ती. बघा कशी तोंडान बोटा घालतात, शी गंदी. तर मग आता आम्ही पहिले वडापाव खाऊ, मग पुढचा प्रवास परत चालू करू, मग तुम्हाला परत दाखवतो. तर आता आम्ही देवगड वरून चाललोय, तर इथं थोडासा रस्ता खराब आहे. आता कुंकणेश्वरला पोहोचायला किती टाइम हो? 10-15 मिनिटात आम्ही पोहोचू कुंकणेश्वरला. इथून आम्ही चाललेलो, तर बघू शकता तुम्ही, आम्हाला इथून श्री स्वामी समर्थ मठ दिसला. तर खूप
तर फायनली आम्ही आता पोहोचलो. तर आता आम्ही गाडी पार्क करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. ओके. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. आतमध्ये वस्तू बघू शकतो. गर्दी तर आतमध्ये वगैरे तर बघू शकता तुम्ही आम्हाला आतमध्ये यायला 1:30 वाजला. दर्शन घ्यायला वाटतं 2 वाजतील वाटतं आम्हाला. आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो शंकराची सगळ्यात पहिले इथं नंदीचं दर्शन घेतलं मस्त आणि काही कशी मस्त चित्र काढल्या आणि या मंदिराचा दर्शन वगैरे घेतला आणि आता आम्ही चाललो जेवायला. कारण आम्हाला खूप भूक लागले. कारण आता 2 वाजले. खूप गर्दी होती त्याच्यामुळं जाम टाईम लागला आम्हाला. मग आता आम्ही जेवायला कुठंतरी हॉटेल शोधतोय. मग आता आम्ही जेवतोय 2 वाजता. आम्ही चाललोय भराडी देवीच्या दर्शनाला. चला तर मग तुम्हाला पण दाखवतो आतमध्ये. हे भराडी देवीचं मंदिर. आतमध्ये मोबाईल नेऊन नाही बाहेरनं शूट केलं. भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय महालक्ष्मीला. तर इथं पाण्याचं वातावरण दिसतंय आणि आम्ही ना इथंशी मस्त जांभळं घेतल्यान आणि आंब पण घेतल्यान. तुम्हाला नंतर दाखवतो. आता आम्ही भराडी देवीचं दर्शन घेऊन चाललोय महालक्ष्मीला. पण पाण्याचं वातावरण दिसतंय बघू शकता तुम्ही. ढग कशा आल्यात बघू. आता पाणी जर पडला तर आम्ही तुम्हाला दाखवू. तर आम्हाला भूक पण लागले कारण 3 वाजल्यान आणि आम्हाला जेवायला हॉटेल कुठंच भेटला नाही. बाबा तो बघ कोणली माऊली बघ. पुरं माऊली पाणी पडला का बघू. चल पाणी पडलं बाबा. किती कालोख घातले बघ. बघ पाण्याने किती कालोख घातले बाबा. पाणी पडल वाटतं लावून. हवा बघ कशी सुटली. हवा पण खूप सुटलेली आहे आणि मला वाटतं पाऊस पडू शकतो. आणि आम्ही आता कणकवली शोधत चाललोय पुढे. आता कणकवली कुठे आहे एकदा आम्हाला विचारत जावं लागणार आहे. आणि इथं गुगल मॅप पण नाही चालत आहे.
आणि काहीच चालत नाही. एकदा तिला विचार कर. तुम्हाला आम्ही बोललेलो की पाण्याचं वातावरण झालंय, पण वातावरण नाही, आता पाणीच सुरू झाला. बघू शकता तुम्ही, आपला कसं थेंब थेंब पाणी पडतं मस्त. पहिला पाऊस 2026चा आपल्या कल्याणला पण पडलेला, पण तेव्हा आपल्याला माहिती नव्हता. आता इथं थेट पण पावसात आम्हाला आग्नेवाडीमध्ये खूप आपण मजा आता आहे. आली. आणि आता आग्नेवाडीमध्ये आपण जंगलातून चाललोय ना. मस्त खूप पाऊस मस्त पडतो आणि रस्ता पाऊस. पण एक नंबर आहे. हे बघ, आंबा पडलाय. आंबा पडलेला हवा तर मध्ये. खूप सुटलेली, तर आम्हाला वाटलेला पाऊस पडल म्हणून, पण खरोखरच पडल असं वाटलं नव्हता. पण पाणी बघा किती पडतं, खूप मस्त पाऊस पडतं. खायला जोरात आला आता. आणि जोरात आला दाखव. बघा कसं जोरात आला आता पाणी. वा, वाव, खूप बेकार सुंदर, आला जोरात. खूप सुंदर पाणी पडतं बघा. आणि पहिला पाऊस बघायला मजाच खूप वेगळी असते. तर आम्ही पहिला पाऊस कोकणात बघितला. दरवर्षी तर घरी बघतो, यावर्षी कोकणात बघितला. आता पाऊस एकदम जोरात आलाय, बाप रे. आणि समोर काय जास्त दिसत पण नाही. लाईट आला, पाऊस दाखवत आला. हा, आपण चाललोय कणकवली. बाप रे, बेकार असतो पाऊस. एक्सपेक्ट नव्हता गेला पाऊस. खूप जोरात आला ना. छान पाऊस पडतो, समोरचा काही दिसत नाही एवढा पाऊस पडतो. 3 वाजता आता आम्ही जेवतो, कारण आम्हाला हॉटेलच नव्हता भेटत ना. लावू हॉटेल भेटला मस्त. सो आता आमचं जेवण करून झाला आणि आता आम्ही चाललोय कोल्हापूरला. तर कोल्हापूरला आम्ही चाललोय. जर आम्हाला उशीर झाला तर आम्ही दर्शन सकाळी घेऊ, लवकर पोचलो तर दर्शन रात्रीच घेऊ. तर तुम्हाला पण सांगतो. ओके. CNG तर आम्हाला काही भेटला नाही, पण आम्ही आता इथं पेट्रोलच टाकला. लाव आमची रडायला लागली. सो आम्हाला कोल्हापूरला पोचायला वाजल्यात 8:30. तर आता काय आम्ही दर्शनाला जाणार नाही, तर आम्ही दर्शनाला जाऊ उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता आधी आम्ही रूम शोधतोय. मग रूमवरती गेल्यावर आम्ही थोडासा फ्रेश होऊ, मग नंतर जेवायला बाहेर जाऊ, तेव्हा तुम्हाला दाखवूच. पण आता आम्ही काही दर्शनाला जाणार नाही. खूप दमलोय. पण 9ला बंद होतं मंदिर. मंदिर पण यावेळी बोलताना बंद होईल 9 वाजता. मग जाऊ दे बोललो, घाईघाईन कशाला. मग त्याच्यापेक्षा इथं आपण थांबू आणि सकाळी मग जाऊ लवकरच दर्शनाला. फायनली इथं आम्हाला रूम भेटला. तर आता आम्ही चाललोय रूमवरती. बघू शकता तुम्ही, आम्ही पुढं चाललो आणि आम्ही मागं चाललेलं यांच्या. बघू शकता तुम्ही, लिफ्ट आहे आणि लिफ्टमध्ये आम्ही उतरलो. आणि आता आम्ही 206 नंबरचा आमचा रूम आहे. तर रूममध्ये लावू पहिलेच आलेली पप्पासोबत. तर बघा सगळं आमचं सामान इथंशी ठेवले. तर हा आहे आमचा रूम मस्त, पैसे पण तेवढंच, रूम मस्त भेटले. तर आता आम्ही फ्रेश होतो ना, मग आम्हाला जेवायचा म्हणून आता आम्ही फ्रेश होतो. ओके. रूम तर खूप छान आहे. तर आम्ही इथं रूमवरतीच जेवायला ऑर्डर केलं आहे. तर काय ऑर्डर केले सांगा. व्हेज बिर्याणी आहे ही, व्हेज हंडी, चपाती आणि रायता आणि कांदा लिंबू पण दिले. आणि पाण्याच्या बॉटल 2 घेतल्या ना आपण. तर यांनी ऑर्डर दिलेली आणि ती आता ऑर्डर आली. तर आता आम्ही खाऊन बघतो कशी, मग तुम्हाला सांगू. आमचं जेवण वगैरे करून झाला
आणि आता लाऊचा पप्पा झोपायला गेले. लाऊ झोपायले का? तर असा होता आपला आजचा ब्लॉग. गुड नाईट, बाय बाय.